सिद्धिविनायक गणपतीची जी स्थापना आहे त्याबद्दल एक सांगाल का आम्हाला? हा, सिद्धिविनायकाच्या गणपतीची स्थापना म्हणजे कसं, सिद्धिविनायक गणपतीची स्थापना केली श्री रामकृष्ण जांभेकरांनी. जांभेकर बुवांकडे फार सिद्धी होत्या. त्यांच्या म्हणजे अष्टसिद्धी आपण म्हणतो, अष्टसिद्धी नमनदी के दाता आपल्या हनुमान चालिसेमध्ये त्या अष्टसिद्धीतल्या सिद्धी त्यांच्याकडे होत्या. फार विद्वान माणूस, फार सांप्रदायिक माणूस, माणूस म्हणण्यापेक्षा एक योगी. तर त्यांच्याकडून सिद्धिविनायकाची स्थापना झाली. तर सिद्धिविनायकाची स्थापना झाल्यानंतर रामकृष्ण जांभेकरांची फार भक्ती होती स्वामी समर्थांवर, स्वामी महाराजांवर निष्ठा होती. अक्कलकोटामध्ये ते आले. अक्कलकोटामध्ये महाराजांसमोर गेल्यावर त्यांचं पुरस्चरण झालं. सिद्धीच्या जीवावर लोकांचं जे कल्याण करायचं त्याचं एक प्रायश्चित्त पुरस्चरण महाराजांच्या दर्शनानं झालं. तेव्हा महाराज म्हणाले, आता तुझं पुरस्चरण झालं, आता लोकांना सिद्धी वापर बंद कर. तर तुला काय पाहिजे? तर रामकृष्ण बुवा म्हणाले, मला काही नको, मला काय पाहिजे तर मला माझ्या सिद्धिविनायक जो मी प्रतिष्ठापित केलेला आहे त्या सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त होऊ दे. त्या सिद्धीच्या वैभवाटानं, त्या सिद्धिविनायकाच्या झगमगाटानं त्याच्याकडे लोक आकर्षित होऊ देत. सिद्धिविनायक सिद्धीच जाऊ दे. तर स्वामी महाराज म्हणाले, एक काम कर, तिथं जा, मंगळवारी मांदार लाव. महाराजांनी असं काही काही ठिकाणी असं म्हणतात की अक्कलकोटातून उपडून दिला, काही काही ठिकाणी म्हणतात तिथून घेतला. तर तो लाव. 21 वर्षांना याला याच्यातून गणपती फुलेल तेव्हा सिद्धिविनायक सिद्धीच जाईल. त्या पद्धतीने मंगळवारी जाऊन त्यांनी तो मांदार वृक्ष लावला. मांदारातून गणपती उमटला आणि तोच गणपती तिथं म्हणजे तो गणपती उमटल्यानंतर आपोआपच सिद्धिविनायक सिद्धीच गेला असं म्हणतात. याची आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो मांदार गणपती आजही अक्कलकोटात जर आपण चोळाप्पा महाराजांच्या मंदिरात गेलात तर तिथे 2 भाग आहेत बघा. म्हणजे त्यांचा कुलविस्तार जास्त झाल्यामुळे कारणानं एक भागात विहीर आपल्याला बघायला मिळते, एका बाजूला आपल्याला हंडा महाराजांचा म्हणजे महाराजांचा तेव्हा राणीसाहेबांनी दिलेला राजदंड, महाराजांना 108 घागरीने जे आंघोळ घातले होते एवढा मोठा हंडा, तर अशा महाराजांच्या वस्तू बघायला मिळतात. तर तिथं एका बंद जाळीमध्ये वरशुंडी गणपती आहे, तो मांदार गणपती मूळ असं सांगतात. तर त्या ठिकाणी वरशुंडी म्हणजे वर सोंड असलेला गणपती, वरद विनायक ज्याला म्हणतात, तर वरशुंडी गणपती म्हणतात. तर तो गणपती त्या मंदिरात आहे. त्याच्याकडे जाऊन मागणी मागितल्यानंतर त्याचं दर्शन घेऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कार्यसिद्धी होते, यशप्राप्ती मिळते असं काही काही ठिकाणी सांगतात. किंबहुना चोळाप्पा महाराजांचे वंशज आपल्याला तशा पद्धतीने सांगतात.